टॉपिक आहे आपला प्लांट टिश्यूज अँड ॲनाटॉमी. किंवा NCERT मधला ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि आपला जो पार्ट चालू होता तो होता सेकंडरी ग्रोथ. पहा, लक्ष द्या इकडं. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय हे डेफिनेशन सांगितले होते. त्याआधी आपण प्रायमरी ग्रोथ म्हणजे काय बघितलं होतं. तर इंक्रीज इन द गर्थ ऑफ द स्टेम ऑर द रूट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ग्रोथ. बरोबर आहे की नाही. मग आपण काय म्हणलं होतं, सेकंडरी ग्रोथसाठी कोणकोणते टिश्यूज रिस्पॉन्सिबल आहेत. तर 3 टिश्यूज, लॅटरल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर कॅम्बियम. आता लॅटरल मेरिस्टेम मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला. लॅटरल पोझिशनला प्लांटचे जे मेरिस्टेम असतात त्याचं दुसरं नाव काय आहे, सेकंडरी मेरिस्टेम. आता आपण पहिल्यांदा व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय, व्हॅस्क्युलर कॅम्बियमचा रोल काय आहे, कशा प्रकारे ते सेकंडरी ग्रोथ तयार करतात, याला आपण काय म्हणणार आहोत. हा पार्ट आपण आधी पहिल्यांदा शिकणार आहोत. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, इन्क्रीज इन द गर्थ ऑफ द स्टेम अँड रूट. हा पॉईंट तुमच्या नीट लक्षात राहायला पाहिजे. आता आपण बघूया कशा प्रकारे व्हॅस्क्युलर कॅम्बियम सेकंडरी ग्रोथ करतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी जेव्हा तुम्हाला व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम शिकवलं, जेव्हा आपण टिश्यू सिस्टीममध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू बघितले तेव्हा तुम्ही बघितलेलं आहे की जर कॅम्बियम झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ओपन व्हॅस्क्युलर बंडल. आणि त्या कॅम्बियमलाच आपण काय म्हणूया, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, कारण तो कुठं प्रेझेंट असतो, इन बिटवीन दी व्हॅस्क्युलर टिश्यू दॅट इज द झायलेम अँड फ्लोएम. आता आपण काय बघणार आहोत, आपण टायटल पण दिलं असेल बघा गेल्या लेक्चरला, कुठे पण लिहून दिलं तुम्ही लास्ट लेक्चरला. हां, म्हणजे यातले 2 पॉईंट्स बघितले होते. आपण लिहिलं होतं व्हॅस्क्युलर कॅम्बियम, होय की नाही. आणि यामध्ये आपण काय एक्सप्लेन केलं होतं व्हॅस्क्युलर कॅम्बियममध्ये, तर मेरिस्टेमॅटिक लेअर दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर कटिंग ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू दॅट इज झायलेम अँड फ्लोएम आर कॉल्ड व्हॅस्क्युलर कॅम्बियम. तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ समजला तरच पुढे जायचं आपण. व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय, ही एक प्रकारची मेरिस्टेमॅटिक लेअर आहे की जी काय करते, झायलेम आणि फ्लोएम यांना कट करते. कारण ती असतेच कुठं, झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये. त्यामुळे आतल्या साईडला झायलेम आणि बाहेरच्या साईडला फ्लोएम त्यांचं कटिंग करण्याचं काम करते. त्याला आपण काय म्हणतोय, व्हॅस्क्युलर कॅम्बियम. त्यामुळे व्हॅस्क्युलर कॅम्बियमचा रोल तुमच्या लक्षात आला, झायलेम फ्लोएमला कट करण्याचं काम करते ती. तो कॅम्बियम म्हणजे कोण आहे, व्हॅस्क्युलर कॅम्बियम. त्यानंतर आपण काय सांगितलं, यंग स्टेममध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम कशाच्या फॉर्ममध्ये असतं, पॅचेसच्या फॉर्ममध्ये. अशा प्रकारे यंग स्टेममध्ये तुम्हाला व्हॅस्क्युलर कॅम्बियम पॅचच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. पण हळूहळू ते यंग स्टेम जेव्हा मॅच्युअर व्हायला लागतं तेव्हा तिथं तुम्हाला कम्प्लीट काय पाहायला मिळते, झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये रिंग पाहायला मिळते. कुणाची, व्हॅस्क्युलर कॅम्बियमची. इथं पण मला वाटते आपण पाहिलं होतं, बरोबर की नाही. आता पुढचं टायटल काय लिहिणार आहोत आपण, फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. म्हणजे मी आत्ता सांगितलं की यंग स्टेममध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम पॅचेसच्या फॉर्ममध्ये असते आणि नंतर व्हॅस्क्युलर कॅम्बियमची काय होते, रिंग तयार होते. मग ॲक्च्युली ही रिंग कशी तयार होते हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहे. सो नेक्स्ट पॉईंट अंडर दिस सेकंडरी ग्रोथ इज दी फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. आता बघा, मी तुम्हाला काही सांगितलं होतं, तुमच्यासमोर NCERTच्या डायग्राम समोर असू देतच, पण मी आता एक्सप्लेन करताना ज्या काही डायग्राम्स काढणार आहे त्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत, या कुठेही तुम्हाला स्केच करायच्या नाहीत. कारण हे जर डायग्रामॅटिक एक्सप्रेशन जर तुम्हाला कळलं तर मग सेकंडरी ग्रोथ व्यवस्थित समजेल. आता आपण बघूया की कॅम्बियम रिंग ॲक्च्युली कशी तयार होते, झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये. इथं काय सांगायचं आपल्याला, आता मी एकच एक्झाम्पल घेते पहिल्यांदा डायकॉट स्टेमचं. मग आता इथून पुढे जे मी एक्सप्लेन करणार आहे ते तुम्हीच लक्षात घ्यायचं, स्टेमबद्दल आहे. तर आता आपण काय म्हणतो बघा, इन डायकॉट स्टेम कॅम्बियम प्रेझेंट
बिटवीन प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम. पहा आधी मी एक्सप्लेन करते. ओके, सो सी हिअर आपण असं समजूया ही कॅम्बियम आहे बरं का. याला काय म्हणते आपण, मी लेबल करते VB VC म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियम. हां, नेहमी व्हॅस्क्युलर कॅम्बियमच्या आतल्या साईडला कोण असतात, झायलेम, आणि बाहेरच्या साईडला कोण असतात, फ्लोएम. इथं आपण शब्द काय वापरते बघा, द कॅम्बियम म्हणजेच व्हॅस्क्युलर कॅम्बियम विच इज प्रेझेंट बिटवीन प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम. आता तुमच्यापैकी बरेच जण वाटलं प्रायमरी शब्द का वापरला आहे, तर सुरुवातीला जे झायलेम एलिमेंट प्लांट्समध्ये तयार होतात किंवा सुरुवातीला जे फ्लोएम एलिमेंट तयार होतात त्याला आपण नेहमी शब्द काय वापरतो, प्रायमरी. आणि नंतर जे तयार होणार त्याला तुम्ही शब्द काय वापरणार आहात, सेकंडरी. त्यामुळं इथं तुम्हाला पहिली डेफिनेशन बघायची आहे, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. कुणाची डेफिनेशन बघायची आहे, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. मग आता मी तिची डेफिनेशन सांगते बघा. द व्हॅस्क्युलर कॅम्बियम विच इज प्रेझेंट इन बिटवीन प्रायमरी झायलेम अँड इन बिटवीन द प्रायमरी फ्लोएम आर कॉल इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. ओके, त्याला काय म्हणायचं, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. तुम्ही म्हणाल ह्याचा अर्थ का बघायचा आहे, कारण मी आधी इंट्रा सांगणार आहे, नंतर इंटर सांगणार आहे, आणि मग कॅम्बियमचं रिलेशन त्याच्याशी आपण पाहणार आहोत. त्यामुळे आधी आपण डेफिनेशन बघितली इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय. नंतर आपल्याला काय सांगायचं आहे, सेल्स ऑफ मेड्युलरी रेस. मेड्युलरी रेस, टीएस ऑफ स्टेम आठवा तुम्ही. मेड्युलरी रेस कुणाजवळ असतात, तर झायलेम आणि फ्लोएमच्या जवळ, बरोबर की नाही. ते फक्त कुणामध्ये असतात, स्टेममध्ये, रूटमध्ये मेड्युलरी रेस नसतात. आता दुसरा पॉईंट काय सांगतो आपण, सेल्स ऑफ मेड्युलरी रेस आर जॉईनिंग किंवा नियर दिस इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियमच्या जवळ जे मेड्युलरी रेसचे सेल असतात स्टेममध्ये, ते मेड्युलरी रेसचे सेल काय बनतात, मेरिस्टेमॅटिक बनतात. आता ते मेरिस्टेमॅटिक बनणार म्हणजे काय करणार, ते कंटिन्यूस रिडिवाइड होणार. कारण सुरुवातीलाच मी मेरिस्टेमॅटिक टिश्यूची तुम्हाला डेफिनेशन सांगितली की जे सेल कंटिन्युअसली सेल डिव्हिजनमध्ये भाग घेतात त्याला आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक सेल किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता मी काय शब्द वापरला, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियमच्या जवळ जे मेड्युलरी रेसचे सेल असतात स्टेममध्ये, हे मेड्युलरी रेस सेल काय करतात, मेरिस्टेमॅटिक बनतात आणि ते अजून एक कॅम्बियम तयार करतात, त्याला म्हणायचं इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. मग मला सांगायचं काय आहे, आधी आपण व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय हे बघितलं. आता मी तुम्हाला सांगणार आहे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय, मग आपण एक्सप्लेन करणार आहे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय. तुम्ही म्हणाल हे का बघायचं आहे, कारण याचा संदर्भ देऊन आपण पुढं सेकंडरी ग्रोथ कशी तयार होते ते बघणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आधी 3 डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. मग आधी आपण काय करूया, डेफिनेशन नोट डाऊन करूया. ह्या कशासाठी लागणार आहेत, फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. तर आता आपण पहिली डेफिनेशन काय सांगणार आहोत, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. तर आता आपण सांगणार आहोत डेफिनेशन इन डायकॉट स्टेम. नोट डाऊन करा हे, म्हणजे तुम्हाला हळूहळू समजेल. इन डायकॉट स्टेम सेल्स ऑफ कॅम्बियम, सेल्स ऑफ कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन, सेल्स ऑफ कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन प्रायमरी झायलेम, बिटवीन प्रायमरी झायलेम and primary phloem, primary xylem and primary phloem is intrafascicular cambium. मग काही मुलांचं जमलिंग होईल, काही ना वाटेल की व्हॅस्क्युलर कॅम्बियमची पण डेफिनेशन हीच आहे की द कॅम्बियम विच इज प्रेझेंट बिटवीन द झायलेम आणि फ्लोएम. पण त्याच कॅम्बियमला जे व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे तसंच एक कॅम्बियम आपल्याला प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएमच्या मध्ये पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. त्यामुळं आपण काय म्हणतोय, इन अ डायकॉट स्टेम सेल्स ऑफ कॅम्बियम प्रेझेंट बिटवीन प्रायमरी झायलेम अँड प्रायमरी फ्लोएम आर कॉल इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. ओके, आणि आता आपण काय म्हणणार आहे पुढचा पॉईंट, सेल्स ऑफ मेड्युलरी रेज, सेल्स ऑफ मेड्युलरी रेज नियर the intrafascicular cambium, near the intrafascicular cambium becomes meristematic,
becomes meristematic and form interfascicular cambium. आता सगळा पाठ हा थेरॉटिकल आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम कोण तयार करतो, तर मेड्युलरी रेज. कसे तयार करतात, तर मेड्युलरी रेज हे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमच्या जवळ असतात, ते मेरिस्टेमॅटिक बनतात, डिवाइड होतात आणि अजून एक कॅम्बियम तयार करतात, त्याला म्हणायचं इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. म्हणजे टोटल 3 कॅम्बियम बघतोय आपण, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. कळलं? आता काय करायचं, घरी गेल्यानंतर तुम्ही या सगळ्यांचे डेफिनेशन नीट वाचा. काय तुम्हाला जर शंका असेल तर ती मला तुम्ही सांगा. पण या पद्धतीनं आधी सुरुवातीला आपण या तिन्ही कॅम्बियमची डेफिनेशन पाहिलेली आहे. हे फक्त थेरॉटिकल लक्षात ठेवा, कारण आपल्याला हे काही पाठ करायचं नाही किंवा हे पुढचं मागचं बघायचं नाही. आपण फक्त लक्षात ठेवणार आहोत की इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम प्रायमरी झाल्याने प्रायमरी फ्लोएमच्या मध्ये तयार होतो आणि इंटरच्या जवळचे जे सेल असतात मेडुलरी रेज ते काय तयार करतात, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इथंपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतं, अशा प्रकारे एक कॅम्बियमची कंटिन्युअस रिंग तयार होते. म्हणजे त्या कंटिन्युअस कॅम्बियममध्ये कुठले कुठले कॅम्बियम असतात, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. परत एकदा मी सांगते बघा, तुम्हाला लक्षात आलं हे सगळं मी काय सांगितलं बघा. आता बघा मी ते एक रिंग काढते, डायग्राम फक्त आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचे. मी याला काय म्हणलेलं आहे, कॅम्बियम रिंग. कॅम्बियम रिंग हे कुठे तयार होते, झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये. हे झायलेम आणि हे फ्लोएम लक्षात घ्या. मग ही जी कॅम्बियम रिंग आहे ती तिघांनी तयार केलेली आहे. कुणी कुणी, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. कळलं का, सगळ्यांचा रोल आहे ती रिंग करण्यासाठी. म्हणजे काही मुलं आली 10-12 आणि त्यांनी एक सर्कल केला, गोल केला, तर तो सर्कल किंवा गोल करण्यामध्ये ते सगळ्या मुलांचा सहभाग आहे. तसं ही कॅम्बियमची रिंग जी तयार होते प्लांटमध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये, त्यामध्ये तिघांचा वाटा आहे, व्हॅस्क्युलर कॅम्बियमचा, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमचा आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियमचा. त्यांच्या डेफिनेशन्स पण आपण इथं बघितलेल्या आहेत, त्या एकदा नीट समजून घ्या. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टू द फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. कॅम्बियम रिंग कशी तयार झाली, कुणी तयार केली, हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं शेवटचं एक वाक्य लिहा, दस लास्ट पॉइंट लिहा, दस continuous ring of cambium is formed. Thus continuous ring of cambium is formed. Continuous म्हणजे सलग. Thus continuous ring of cambium is formed. म्हणून मी म्हणलं तुम्हाला की जी रिंग तयार झालेली आहे कॅम्बियमची ती या तिघांनी तयार केलेली आहे. तुमचं तुम्ही क्वेश्चन विचारायचा की कोण तिघं, व्हॅस्क्युलर, इंटरफॅसिक्युलर आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. आता ही जी तयार झाली आहे की नाही रिंग कशी तयार झाली तुम्हाला मी सांगितलं, तिघा पार्टनी तयार केलेली आहे. आता ही जी तयार झालेली रिंग आहे याची ॲक्टिव्हिटी बघायची आहे. हाऊ दिस कॅम्बियम रिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी ग्रोथ. सो नेक्स्ट पार्ट is the activity of cambium ring. Activity of cambium ring. त्याआधी तुम्ही डायग्रॅम्स पण बघा, डायग्रॅमच्याकडे नावं दिलेत तुम्हाला. इनिशियली यंग स्टेममध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम पॅचेसमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर ओल्ड पार्टमध्ये तुम्हाला रिंग फॉर्ममध्ये पाहायला मिळतं. झायलेम, फ्लोएम सगळं दिलं डायग्रॅममध्ये. त्यामुळं तुम्ही ही जी थेरी व्यवस्थित ऐकली की डायग्रॅम लगेच आपल्याला समजते. आता आपल्याला बघायचं आहे या कॅम्बियम रिंगची ॲक्टिव्हिटी काय. तर आता थोडंसं मी तुम्हाला ओरली आधी एक्सप्लेन करते, ते लक्षात घ्या. मी इथं एक रफ डायग्राम काढते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. ही मी डायग्राम काढलेली आहे, कुणाची सांगा बघू, कॅम्बियम रिंगची. कारण आपण टायटल काय दिलेलं आहे, कॅम्बियम रिंगची ॲक्टिव्हिटी. परत तुम्हाला माहीत पाहिजे की आतल्या साईडला कोणता व्हॅस्क्युलर बंडल असतो किंवा कोणता व्हॅस्क्युलर टिश्यू असतो, झायलेम. बाहेरच्या साईडला कुठला असतो, फ्लोएम. मी हे क्रॉस केले म्हणजे एक्स आहे तो. ठीक आहे. आता बघा ही कॅम्बियम रिंग जी आहे ही कॅम्बियम रिंग ॲक्टिव्ह असते आणि ही कॅम्बियम रिंग कंटिन्युअसली काय करते, या झायलेमला आणि या फ्लोएमला कट करण्याचं काम करते. कॅम्बियम रिंग बिकम ॲक्टिव्ह अँड इट कंटिन्युअसली कट द झायलेम विच इज इनर, और असं पण म्हणलं झालं की नाही, झायलेम विच इज टुवर्ड द पिथ. कारण स्टेमचा सेंट्रल पार्ट आपण काय एक्सप्लेन केला होता, पिथ.
त्यामुळे असं म्हणलं चालेल नाही की कॅम्बियम रिंग इज ॲक्टिव्ह टुवर्ड्स द पिच साईड ऑर ॲक्टिव्ह टुवर्ड्स द झायलेम ॲज वेल ॲज इट ऑल्सो कट द फ्लोएम एलिमेंट. ॲट द टाईम झायलेम आणि फ्लोएम कट करते, पण ॲक्टिव्ह जास्त ती कुठं असते तर झायलेमच्या साईडला. नीटला क्वेश्चन विचारतात कॅम्बियम रिंग इज ॲक्टिव्ह ऑन डॉट डॉट साईड ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल, तर झायलेम साईडला. आणि त्यामुळे होतं कसं फ्लोएमपेक्षा झायलेमचं कटिंग ती जास्त करते, कारण ती ॲक्टिव्ह कुठल्या साईडला आहे झायलेमच्या. मग तुम्ही बघा, मला तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी काय, जेव्हा हे कॅम्बियम झायलेम फ्लोएमला कट करते आणि ॲक्टिव्ह कुठल्या साईडला जास्त आहे म्हणून म्हणतो आपण झायलेम, त्यामुळे जास्तीत जास्त ते काय तयार करतं, इथं जे नवीन झायलेम तयार झालेले आहेत ह्या कॅम्बियममुळं किंवा इथं जे नवीन फ्लोएम तयार झाले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी झायलेम. आपण म्हणतो की कॅम्बियम जास्त ॲक्टिव्ह आहे इनर साईडला, झायलेम साईडला, पिच साईडला, त्यामुळे ॲटोमॅटिकली सेकंडरी झायलेम जास्त तयार होणार ॲज कम्पेअर टू दी सेकंडरी फ्लोएम. कळलं तुम्हाला. आणि मग होतं कसं, ऑलरेडी इथं प्रायमरी झायलेम आहेत, प्रायमरी फ्लोएम आहेत, बरोबर आहे. या कॅम्बियम रिंगनं अजून काय केलं, सेकंडरी झायलेम तयार केले, सेकंडरी फ्लोएम तयार केले, पण जास्त संख्या कुणाची आहे सेकंडरी झायलेमची, कारण तो ॲक्टिव्ह जास्त आतल्या साईडला होता. मग आता होतं कसं, तिथं दाटीवाटी सुरू होते, कारण बघा एखादी छोटीशी रूम आहे, त्या रूममध्ये 10च मुलं बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही तिथं जर अजून एक 40 मुलं आत घातली तर त्यांच्यामध्ये काय होणार, चेंगराचेंगरी होणार, ते एकमेकांना ढकलण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे की नाही, कारण तिथं थांबता यायला पाहिजे. तसंच इथं आपल्याला पाहायला मिळतं दाटीवाटी होती, कारण पेस थोडीशीच आहे आणि त्यात ॲडिशनल झायलेम आत तयार झाले, ॲडिशनल फ्लोएम बाहेर तयार झाले, त्याला आपण नाव दिलं सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. मग ते काय करतात, एकमेकांना क्रश करण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांना असं बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतात. हे सेकंडरी झायलेमचे सेल ऑलरेडी परत प्रायमरी झायलेम, परत प्रायमरी फ्लोएम आणि परत सेकंडरी फ्लोएम असे त्यांची दाटीवाटी होते आणि ते एकमेकांशी बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतात, क्रशिंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा सगळ्या गोंधळामध्ये हा जो प्रायमरी झायलेम आहे, बघा मी याला गोल केलेला आहे, हा प्रायमरी झायलेम जो आहे तो इंटॅक्ट राहतो किंवा तो कुठं सरकला जातो, सेंटरकडे सरकला जातो. बघा मी काय सांगते, पण डिस्ट्रॉय कोण कोण होतं किंवा तोडफोड कोणाची होऊ शकते, प्रायमरी फ्लोएमची, सेकंडरी फ्लोएमची, इव्हन सेकंडरी झायलेमची. ह्या चेंगराचेंगरीमध्ये फक्त इंटॅक्ट कोण राहतं, प्रायमरी झायलेम, तो इंटॅक्ट तिथंच राहतो ओरिजिनल पोझिशनला किंवा धक्काबुक्कीमध्ये थोडासा तो सेंटरला येऊन थांबतो. बाकी मात्र एकमेकांना काय केलं जातं, ढकलले जातात. आणि मग तुम्हाला मी अजून एक पॉईंट इथं सांगते, आठवा बघू तुम्ही, टीएस ऑफ स्टेम आपण घेतला तर सगळ्यात बाहेरची लेअर कुठली असते, इपिडर्मिस, नंतर काय असतं कॉर्टेक्स, कॉर्टेक्स पण 3 भागामध्ये डिवाइड करतो, हायपोडर्मिस, कॉर्टिकल लेअर, एंडोडर्मिस. हां, मग काय होतं, हे जेव्हा सेल पुढं मागं ढकलले जातात की नाही तेव्हा हे बाहेर ढकलले जातात आणि तिथली इपिडर्मिस आणि कॉर्टिकल लेअर ब्रेकडाऊन होते. इपिडर्मिस आणि कॉर्टिकल लेअर स्टेमची काय होते, ब्रेकडाऊन होते. का होते कळलं की नाही तुम्हाला, हे सेल असे ढकलले जातात बाजूला आणि बाजूला ढकलल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की व्हॅस्क्युलर बंडलच्या शेजारीच कोण असणार आहे, मेडुलरी रेस, त्यानंतर कॅम्बियम तयार केला. म्हणजे हा कॅम्बियम म्हणजेच कोण कोण आहे, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. ह्याच्या बाहेर कोण आहे, एंडो, नंतर कॉर्टिकल लेअर आणि नंतर इपिडर्मिस. हे सगळं चेंगराचेंगरीमुळं 2 लेअर डिस्ट्रॉय होतात. त्या लेअरची नावं लक्षात घ्या, इपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेर आहे आणि कॉर्टिक्स लेअर. कॉर्टिक्स म्हणजे तिघं आले, कोण कोण तिघं, एंडो आलं, कॉर्टिकल लेअर आली आणि कुठला हायपो आला. म्हणजे सगळं ते डिस्ट्रॉय होतं ह्या सेल बाजूला आजूबाजूला ढकलल्यामुळं. ठीक आहे. आणि मग आपल्याला बघायचं आहे आता एक काम लक्षात घ्या तुम्ही, ब्रेकडाऊन झालेली लेअर तर तयार केली पाहिजे. इपिडर्मिस नाही तयार केलं तर काय काय होईल, तिथं प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, प्लांटला प्रोटेक्शन मिळणार नाही त्या स्टेमला, पहिली गोष्ट. दुसरं, इपिडर्मिसमध्ये कोण कोण असतं, ट्रायकोम आणि स्टोमॅटा, ते सुद्धा डिस्ट्रॉय होतील. त्यामुळं ब्रेकडाऊन झालेली लेअर इपिडर्मिसची केलेली पाहिजे, ब्रेकडाऊन झालेली लेअर कॉर्टेक्सची झाली पाहिजे. पण हा पार्ट मी पुढे सांगणार आहे. आता आपण फक्त एवढ्या या डायग्रॅममध्ये जे मी सांगितलं तेवढंच फक्त नोट डाऊन करूया. काय करायचं आपल्याला, कशा प्रकारे कॅम्बियम रिंग आतमध्ये ॲक्टिव्ह असते म्हणून जास्त सेकंडरी झायलेम तयार करते आणि कमी सेकंडरी फ्लोएम तयार करते. नंतर हे सगळ्या नवीन तयार झालेल्या लेअर एकमेकाला क्रश करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहते ती प्रायमरी झायलेम, ती एक तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला राहणार किंवा ती पुढं आत
पिचच्या साईडला ढकललेली पाहायला मिळणार. आणि हे क्रशिंग झालेल्या ॲक्टिव्हिटीमुळं 2 लेअर स्टेमच्या डॅमेज होतात. एक हा इपिडर्मिस आणि दुसरा कॉर्टेक्स. मग ती इपिडर्मिस परत रिन्यू केली जाते, परत कॉर्टेक्स रिन्यू केलं जातं, ते आपल्याला पाहायचं आहे. पण याआधी आपण ॲक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम, कारण बघा हे टप्प्याटप्प्याने मला सांगायला पाहिजे, एकदम सगळं सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून आपण ॲक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम रिंगमध्ये पहिला पॉईंट म्हणूया. कॅम्बियम लिहून घ्या पटकन. कॅम्बियम रिंग बिकम्स ॲक्टिव्ह अँड बिगिन्स टू कट ऑफ द न्यू सेल्स. कॅम्बियम रिंग बिकम ॲक्टिव्ह अँड बिगिन्स टू कट ऑफ न्यू सेल्स. नवीन सेल्स ते तयार करण्याचं काम करते, कटिंग करते तिथल्या पार्ट्स आणि नवीन सेल्स तयार होतात. बोथ टुवर्ड्स इनर अँड आउटर साईड. बोथ टुवर्ड्स इनर अँड आउटर साईड. आता जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की कॅम्बियमच्या इनर साईडला कोण असतं स्टेमचं, तर काय सांगणार तुम्ही? पीत असतं. आणि आउटर साईडला कोण असणार आहे कॅम्बियमच्या? हायपोडर्मिस, एंडोडर्मिस आणि कॉर्टेक्स असणार आहे, बरोबर की नाही? त्यामुळे दोन्ही साईडला कॅम्बियमच्या नवीन सेल फॉर्म करण्याचं काम हे स्वतः कॅम्बियम रिंग करते. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. द सेल्स कट ऑफ टुवर्ड्स pith. Cells cut out toward the pith mature into secondary xylem. बघा मगाशी मी तेच सांगितलं, पिचच्या साईडला जे कट झालेत ना सेल कॅम्बियमच्या, ते मॅच्युअर झाल्यानंतर ते काय तयार करणार? सेकंडरी झायलेम. आणि द सेल्स कट ऑफ टुवर्ड्स पेरिफेरी मॅच्युअर इंटू सेकंडरी फ्लोएम. त्याच्या पुढे वाक्य कंटिन्यू करूया. अँड सेल्स कट ऑफ ॲट पेरिफेरी कोणाच्या पेरिफेरीला? कॅम्बियमच्या. अँड सेल्स कट ऑफ ॲट पेरिफेरी मॅच्युअर इंटू सेकंडरी फ्लोएम. मॅच्युअर शब्द का वापरलाय सांगा बघू. कट झाले लगेच ते झायलेम सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम तयार केलं का? नाही. नवीन अंग तयार झालेला सेल पूर्णपणे मॅच्युअर झाला पाहिजे, यामध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियस, सगळ्या सेल ऑर्गॅनिक डेव्हलप व्हायला पाहिजेत. मग ते काय तयार करणार आहे? सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. हे तुम्हाला समजलं असेल की पिच साईडला सेकंडरी झायलेम तयार होतं आणि कॅम्बियमच्या बाहेरच्या साईडला कोण तयार होतं? सेकंडरी फ्लोएम. हे सगळं समजून घ्यावर का, तर तुम्हाला पुढचा पार्ट समजेल. तर आता आपण काय बघितलं? हाऊ द सेकंडरी फ्लोएम अँड द सेकंडरी झायलेम्स आर फॉर्म बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम रिंग. ओके. आता आपण काय सांगितलं मगाशी? कॅम्बियम रिंग इज मोर ॲक्टिव्ह ऑन द इनर साईड दॅन दी आउटर. इनर साईड म्हणजे कुठली? अगेन पिच साईडला. सो नेक्स्ट पॉईंट लिहून घेऊया आपण. कॅम्बियम रिंग इज मोर ॲक्टिव्ह. Cambium ring is more active on inner side. Is more active on inner side than the outer side. हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की इनर साईडला ती मोस्ट ॲक्टिव्ह असते. ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळे काय होतं? सेकंडरी झायलेम्स आर फॉर्म मोर. सेकंडरी झायलेम आर प्रोड्यूस मोर than the secondary phloem. हे सेकंडरी आहे, CC आणि डॉट दिलाय मी. अँड फॉर्म्स कॉम्पॅक्ट मास, म्हणजे त्या कॅम्बियमच्या आतमध्ये आणि कॅम्बियमच्या बाहेर
कॉम्पॅक्ट मास तयार होतो, म्हणजे खूप दाटीवाटी होते. कारण ऑलरेडी तिथं काय होते, प्रायमरी झायलेम प्रायमरी फ्लोएम होते. कॅम्बियममुळे आणखी काय तयार झाले, सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. ह्या चौघांची म्हणून तिथं काय झाली, गर्दी झाली. तर आपण काय नाव दिलेलं आहे, कॉम्पॅक्ट मास. दाटीवाटी झाली आपण म्हणूया. जागा कमी आणि सेल जास्त असा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी तयार झालेला पाहायला मिळाला. ठीक आहे. आता बघा नंतर आपल्याला काय सांगायचं आहे, आता काय झालं, आतल्या साईडला कॅम्बियम रिंगच्या कोण कोण आहे, प्रायमरी झायलेम आणि नंतर तयार झालेले सेकंडरी झायलेम. आणि बाहेरच्या साईडला कोण आहेत, प्रायमरी फ्लोएम आणि नंतर तयार झालेले सेकंडरी फ्लोएम. ॲक्च्युली ढकलले कोण जातात बाहेर, प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम, कारण ते कॅम्बियमच्या रिंगच्या बाहेर आहेत. आतले सेल बाहेर आले की बाहेरची पण बाजूला ढकलले जाणार की नाही. त्यामुळं या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण लिहूया, प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी अँड सेकंडरी फ्लोएम. बघा मी फ्लोएम म्हणते फक्त. प्रायमरी अँड सेकंडरी फ्लोएम गेट ग्रॅज्युअली क्रश. गेट ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, एका झटक्याला नाही तर हळूहळू. गेट ग्रॅज्युअली क्रश. क्रश म्हणजे बाजूला सरकणे. ड्यू टू कंटिन्युअस फॉर्मेशन ऑफ. ड्यू टू कंटिन्युअस फॉर्मेशन ऑफ secondary formation and accumulation. Formation and accumulation of secondary xylem. बरोबर आहे, कारण आपण ॲक्टिव्ह म्हणतो त्यामुळे सेकंडरी झायलेम खूप मोठ्या प्रमाणात तयार होणार आणि तिथं आत राहणार. त्यामुळं बाहेरचे जे प्रायमरी फ्लोएम आणि प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम आहे ते काय झाले, बाजूला ढकलले गेले, क्रश केले. क्रश म्हणजे त्याला बऱ्याच वेळा त्यांची तोडफोड पण होती, क्रशिंगचा अर्थ ब्रेकडाऊन पण होतं. त्यामुळे बाजूला ढकलले गेले, क्रश केले गेले. ठीक आहे. आता एकच पॉईंट मी तुम्हाला सांगितलं, तो कुठला लक्षात ठेवूया, प्रायमरी झायलेम. या सगळ्यामध्ये फक्त बाजूला कोण ढकललं जात नाही, प्रायमरी झायलेम. However remains more or less intact or around the center. म्हणजे फक्त नीटला असा क्वेश्चन विचारला जातो बघा की कॅम्बियम रिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुणाचं क्रशिंग होतं, तर प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएमचं. बरं का, फक्त फ्लोएमचं. प्रायमरी झायलेम क्रश होतो का, नाही, तो एकतर इंटॅक्ट राहतो किंवा आतल्या बाजूला ढकलला जातो. आणि सेकंडरी झायलेम तर तयारच व्हायला लागलेत नवीन, त्यामुळे फक्त डिस्ट्रॉय कोण होणार किंवा क्रश कोण होणार, फ्लोएम पार्ट. मग तो कुठला होणार, प्रायमरी आणि सेकंडरी. हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, व्हॉट इज मीन बाय मेडुलरी रेज. एवढं तुमच्या लक्षात आलं. हा पार्ट मी पुसते इथं. आता आपल्याला दाखवायचं आहे पुढचा पार्ट, कशा प्रकारे कॅम्बियम रिंग अजून एक स्ट्रक्चर तयार करते. अगदी तुम्हाला फक्त थेरॉटिकली समजलं तरी हे ज्यावरचे MCQ सॉल्व्ह करतात बघा तुम्हाला. म्हणजे पाठ करायची गरजच नाही आपल्याला, हे नीट पॉईंट ऑफ लक्षात ठेवा. आता बघा, आता मी एक डायग्राम काढते इथं, बोल नका. आता आपण काय सांगतोय बघा, मी म्हणलं इथं हा SX म्हणजे सेकंडरी झायलेम आणि SP म्हणजे सेकंडरी फ्लोएम. कोणी तयार केला, कॅम्बियमनं. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅम्बियम फॉर्म्स अ नॅरो बँड ऑफ पॅरेन्कायमा. हो का, कॅम्बियम रिंग आहे की नाही, त्यानं अजून एक काय केलं, एक नॅरो बँड तयार केला की जो कोणत्या टिश्यून तयार झालेला आहे, पॅरेन्कायमानं. आणि तो रॅडियली म्हणजे तुमच्या लक्षात येते गोलाकार प्लेस झालेला बँड आहे. आणि तो कुठून कुठं पास होतो, थ्रू द सेकंडरी झायलेम अँड द सेकंडरी फ्लोएम. या स्ट्रक्चरला नाव काय दिले बघा त्यांनी, इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी मेडुलरी रेज. सेकंडरी मेडुलरी रेज. मग तुम्हाला आता हा पण प्रश्न कळला पाहिजे, याला सेकंडरी मेडुलरी रेज का म्हणले, कारण सुरुवातीला जे स्टेममध्ये होते त्याला आपण मेडुलरी रेज ऑलरेडी म्हणलेलं आहे.
नंतर तयार होणाऱ्या सगळ्या पार्टला आपण काय नाव देतो? सेकंडरी. सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम, सेकंडरी मेडुलरी रेज. कळालं? झोप येत नाही ना तुम्हाला? किमान लिहून घेतलं व्यवस्थित तुम्ही, तरी तुमच्या घरी गेल्यानंतर लक्षात येईल. आणि मी तुम्हाला काय सांगते बघा, तुम्हाला कॉलेजमध्ये ह्याच्याबद्दल लिहायची काही गरज नाही, फक्त नीट पॉईंट ऑफ व्ह्यू असं जरी नुसतं व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी तुम्हाला MCQ त्याचे व्यवस्थित सॉल्व करता येतात. कारण मी तुम्हाला म्हणलं आहे टॉपिक संपला की मी लगेच तुम्हाला MCQ सेंड करणार आहे. आणि मग तुम्हाला बघा ह्याच्यावरचे सगळे MCQ याच पद्धतीने विचारले जातील की सेकंडरी मेडुलरी रेजची पोझिशन काय. तर हा एक नॅरो बँड आहे, रॅडिली फॉर्म स्ट्रक्चर आहे. सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएममध्ये ते पास होते आणि तयार कोण करतं आहे? कॅम्बियम. त्याला नाव काय दिलं आपण? सेकंडरी मेडुलरी रेज. त्यामुळे हे एवढं एक वाक्य लिहून घ्या. मग मी तुम्हाला आता स्प्रिंग वूड आणि ॲटम वूड म्हणजे काय एक्सप्लेन करते. सो लास्ट पार्ट यातला लिहून घ्यायचं आहे आपल्याला. काय लिहिणार आहात आपण? ॲट सम प्लेसेस कॅम्बियम फॉर्म a narrow band of parenchyma. Cambium form a narrow band of parenchyma which passes through secondary xylem and secondary phloem. Which passes through secondary xylem and secondary phloem in a radial direction. These are called secondary medullary rays. Medullary rays. ओके. आता नवीन पार्ट सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला झालेल्या पार्टबद्दल काही क्वेश्चन विचारेन की जे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारले जातात. पहिला क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स आर इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम रिंग. आता मला तुम्ही सांगा, ही जी कॅम्बियम रिंग आहे ती कुणी तयार केलेली आहे म्हणून आपण एक्सप्लेन केलं. व्हॅस्क्युलर कॅम्बियम, इंट्राफॅस्क्युलर कॅम्बियम आणि इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम. बरोबर आहे? आपण घरी गेल्यानंतर असंच वाचायचं आहे. आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय व्हॅस्क्युलर कॅम्बियम, तर तुम्ही डेफिनेशन काय सांगणार? मेरिस्टेमॅटिक लेअर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कटिंग ऑफ द xylem and phloem is called as vascular cambium. What is mean by intrafascicular cambium? The cambium which is present between the primary xylem and primary phloem is called as intrafascicular cambium. What is interfascicular cambium? Medullary rays near the intrafascicular cambium become meristematic and form interfascicular cambium. मग तुम्ही अभ्यास करताना आधी काय क्वेश्चन विचारता स्वतःला, कॅम्बियम रिंग कोण तयार करतात, मग हे तिघांच्या डेफिनेशन काय करा, रिवाईज करा. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट काय एक्सप्लेन केला होता ह्याच्यामध्ये की कॅम्बियम रिंग. मी तुम्हाला विचारलं की कॅम्बियम रिंगच्या आतल्या साईडला, इनर साईडला कोणतं स्टेमचं स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे तुम्हाला? ऑन द इनर साईड ऑफ कॅम्बियम विच स्ट्रक्चर इज प्रेझेंट? स्टेमचं स्ट्रक्चर. लेयर्स आठवा स्टेमच्या. सेंट्रल पार्ट काय असतो स्टेमचा? पीथ. हो, त्यामुळे इनर साईडला कॅम्बियमच्या काय असतंय? पीथ. आणि पीथच्या जवळ कोणता व्हॅस्क्युलर टिश्यू असतो? झायलेम. आउटर साईडला कॅम्बियमच्या कोण असतो? फ्लोएम. ओके. आता आपण जे म्हणतोय झायलेम आणि फ्लोएम ते कुठले कॅटेगरीचे आहेत? प्रायमरी का सेकंडरी? प्रायमरी. का अजून सेकंडरी बघायचे आपण. कळलं का? मग आता आपण काय सांगितलं होतं, कॅम्बियम ॲक्टिव्ह कुठल्या साईडला असते? आतल्या का बाहेरच्या साईडला? इनर साईडला. हो की नाही? त्यामुळं इनर साईडला ती काय करते, ॲक्टिव्ह झाल्यानंतर ती ॲटोमॅटिक बाहेरच्या साईडला सेकंडरी फ्लोएम तयार करते आणि आतल्या साईडला सेकंडरी झायलेम तयार करते. जास्त ॲक्टिव्ह आतल्या साईडला असल्यामुळं जास्तीत जास्त एलिमेंट कोणते तयार होतात? सेकंडरी झायलेम. मग काय होतं, सेकंडरी झायलेम आणि प्रायमरी झायलेम हे काय करतात, बाहेर यायचा प्रयत्न करतात रिंगच्या, आणि त्यामुळे बाहेर असलेले प्रायमरी फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम काय होतात, क्रश होतात.
हे आत्ताच आपण बघितलं. पण इंटॅक कुठली राहते? प्रायमरी झायलेम इंटॅक राहते. आणि यानंतर आपण ह्याच्याचमध्ये लास्ट पार्ट हा बघितला होता, तो म्हणजे कॅम्बियम. ही इनर साईडला ॲक्टिव्ह केल्यानंतर सेकंडरी झायलेम तयार करते. आणि आपण काय बघितलं होतं, तर काही स्टेजला कॅम्बियम काय तयार करते? रॅडियली अरेंज पॅरेन्कायमॅटस बँड तयार करते, जी आम्ही डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की जे सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी झालेमधून पास होतं, त्याला काय म्हणलेलं आहे? सेकंडरी मेडुलरी रेज. आता आपल्याला अजून कोणता पार्ट बघायचा आहे बघा. आपण आता नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत? स्प्रिंग वूड आणि ॲटम वूड, हार्ट वूड आणि सॅप वूड. आता तुम्ही ना वूडमधनंच का आलं, कारण कुठेही तुम्हाला लिंक लागत नाही. तुम्ही याच्या पुढचा पार्ट बघाल तर तुम्हाला लक्षात येईल वूड. तर मी काय सांगते ते नीट ऐका. ज्या प्लांटमध्ये सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम तयार होतं, याचाच अर्थ तिथं काय झाली? सेकंडरी ग्रोथ झाली, म्हणजे तिथं वूड पार्ट तयार झाला. मोनोकॉटमध्ये कधीही वूड तयार होत नाही. वूड कधी तयार होतं? डायकॉटमध्ये. म्हणून मी तुम्हाला 12वीला तुम्ही शिकणार आहे, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं बघा. कलमं करतात वेगवेगळ्या प्लांटची. कलम म्हणजे काय? एकाचं रूट आणि एकाचं स्टेम. चांगल्या झाडाचं रूट आणि चांगल्या झाडाचं स्टेम एकत्र घेऊन दोघांच्या प्रॉपर्टी एका प्लांटमध्ये आणायची असेल तर त्याला आपण म्हणतो ग्राफ्टिंग किंवा कलम. आंब्याचं कलम इझिली होतं, कारण आंबा डायकॉट आहे. त्यामुळे काय होतं, जिथं वूड पार्ट आहे तिथं दोन वेगवेगळे रूट स्टेम लगेच एकमेकांमध्ये मिक्स होतात. म्हणजे तुम्ही पण प्रयोग करून बघा. रूट घेतलं, एकाचं स्टेम घेतलं, दोघं एकत्र जोडले, बांधलं तुम्ही दोऱ्यानं किंवा रबरनं, आणि तसंच काही दिवस ठेवलं तर काही दिवसानं दोघंही एकमेकांमध्ये एकाच पार्टचा झाडाचा पार्ट म्हणून ग्रो होतात. कुठेही तुम्हाला सेपरेशन पाहायला मिळणार नाही. मोनोकॉटमध्ये तसं होत नाही. मोनोकॉटमध्ये कॅम्बियम नाही, सेकंडरी ग्रोथ नाही, वूड नाही. त्यामुळे तुम्ही किती पण दोन वेगळे पार्ट एकत्र आणले तर ते मिक्स होत नाही. हे 12वीला आपण शिकणार आहे. तर आता आपण कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आज आपण काय शिकलो तर आपण हे एक्सप्लेन केलं, कॅम्बियम रिंग कशी ॲक्टिव्ह इनर साईडला असते, कसे सेकंडरी झायलेम तयार होतात, कसं प्रायमरी फ्लोएम सेकंडरी फ्लोएम क्रश होतात, त्यानंतर कशा पद्धतीने सेकंडरी मेडुलरी रेज तयार होतात. एवढं तुम्हाला इनफ आहे. नेक्स्ट लेक्चरला मी वूड शिकवणार आहे. मग तुम्हाला परत मी सांगितलं आता काय ना वाटतं की वूडमधूनच कुठं आलं, तर जिथं सेकंडरी झायलेम सेकंडरी फ्लोएम तयार होतं तिथं काय तयार होणार आहे? वूड तयार होणार आहे. त्यामुळे पुढचा पार्ट तर खूप इंटरेस्टिंग आहे. दोन आपल्याला वूड बघायचे आहेत. एक वूड लक्षात आलं, जसं आपण बघितलं एंडाश स्टेममध्ये असते. तुम्हाला एंडाश कळलं की आपोआप एक्झास्ट कळते, ते रूटमध्ये असते, रिव्हर्स कंडिशन. जसं हार्ट वूड कळलं की त्याच्या अपोजिट सॅप वूड, स्प्रिंग वूडच्या अपोजिट ॲटम वूड. त्यामुळे हा इंटरेस्टिंगच पार्ट आहे पुढचा. आणि नंतर आपण लेंटिसेल कॉर्कॅम्बियम शिकणार आहोत. तर मी जेवढं आज शिकवलं की नाही तेवढं थोडंसं रीड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पुढचा पार्ट व्यवस्थित समजेल. तोपर्यंत मागचं पण सगळं वाचा, कारण त्यासाठीच मी MCQ सेंड करत नाही पहिल्यापासून सगळं.